नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत करते। आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज 8वा दिवस असून कठोर उपोषण सुरू असल्याने जरांगेंच्या प्रकृतीवर परिणाम झालाय। मागील काही दिवसात थंडीचा जोर चांगलाच वाढलाय आणि त्यात जरांगे यांचे उपोषणही सुरू आहे। याच जरांगे पाटलांना त्रास होत असून थंडीमुळे त्यांना जास्त त्रास होतोय। शारीरिक त्रास कमी व्हावा यासाठी ते गरम पाण्याने शेक घेत असून उपोषणामुळे होत असलेल्या शारीरिक वेदना ते समाजापासून लपवत आहेत। मात्र उपोषणावर ते तितकेच ठाम आहेत। खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोवई नाका परिसरात शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली। त्यावेळी उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 100 फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे। त्यांची प्रेरणा घेऊन लोकांनी त्यांचे काम स्वतःचं एक दिशा ठरवली। व्हिएतनाममध्ये सुद्धा त्या काळात सुद्धा तेव्हा हो ची मिन नावाचे ते तिथले राष्ट्र अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली। असे अनेक उदाहरणे आहेत। आणि आज 350 वर्षे होत असताना छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण सातारा शहरामध्ये, राजधानी सातारामध्ये एक भव्य दिवस स्मारक व्हावं म्हणून आम्ही अनेक वर्षापासून संपूर्ण ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले। त्यातनं आज जवळपास एक सुशोभीकरणाचं काम जे आहे ते साधारण एक 5-6 महिन्यात 2 महिन्यात ते पूर्ण होईल। सगळ्यात महत्त्वाचं काय, या शिवजयंतीसुद्धा आज जवळपास 100 फुटी भगवा ध्वज या ठिकाणी आपण लावणार आहोत। रायगडच्या म्हसळा शहरात पाणी पुरवठा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत। 43 कोटी रुपयांच्या नगरपंचायत पाणी पुरवठा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळाव्यातील टीकेला सडेतोड उत्तर मिळण्याची शक्यता आहे। या उद्घाटन सोहळ्याबाबत आमदार अनिकेत तटकरे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उद्या मेळावा म्हसळा या ठिकाणी आहे। उद्या माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन नगरोत्थान योजनेमधनं जवळपास 44 कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या म्हसळा शहर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजनाचा शुभारंभाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहे। मान्य खासदार तटकरे साहेब, मान्य आमदार आदित्यताई आणि असंख्य म्हसळावासियांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आपण करतोय। या माध्यमातून म्हसळा शहरातील अनेक वर्षाची असलेली पाण्याची जी काही समस्या आहे त्याच्यावर पूर्णपणाने निराकरण आणि त्याचबरोबर पुढच्या 25-30 वर्षाचं पाण्याचं शहरातील असलेलं पूर्णपणे नियोजन हे या योजनेच्या माध्यमातून आपण करतोय। त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम शहरामध्ये होणार आहे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर, राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच म्हसळा येत आहेत। त्यामुळे एक नवचैतन्य, आनंदाचं वातावरण आमच्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि या निमित्ताने एक जल्लोष आम्ही करतोय। त्याचबरोबर उद्या काही पक्षप्रवेशसुद्धा आपल्याला ह्या व्यासपीठावर पाहायला मिळतील। श्रीवर्धन मतदारसंघाचा बालेकिल्ला असणारा हा म्हसळा आणि या म्हसळ्यामध्ये माजी न्यायमूर्ती तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य असलेले चंद्रलालजी मेश्राम यांना शासनाने 13 फेब्रुवारी रोजी पदावरून हटवल्याने भोई तसेच ढिवर समाजात रोष निर्माण झालाय। न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम हे भोई ढिवर समाजाचे प्रतिनिधित्व करतात। न्यायमूर्ती यांच्या सेवानिवृत्तीला आणखी 3 महिने बाकी असताना त्यांना पदावरून हटवले गेले। त्यामुळे ढिवर, कहार, केवट समाजाकडून शासनाचा जाहीर निषेध करतोय, असे प्रतिपादन भारतीय भोई विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट दादासाहेब वलथरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। या उद्देशाने की आम्ही शासनाचा धिक्कार आणि निषेध करणार आहोत। कशाबद्दल की भोई समाजाचे आमचे एकमेव माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांना मागासवर्गीय आयोगावर सदस्य म्हणून 2021ला
नियुक्त केलं होतं आणि आता त्यांना 3 वर्षाचा कालावधी संपण्याकरता केवळ 3 महिने शिल्लक आहेत. 3 महिन्याच्या आधी कोणतंही कारण न दाखवता त्यांचं स्पष्टीकरण न घेता पदावरून काढण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून कळलं की त्यांची हकालपट्टी करण्यात आली. काही माध्यमातून असं कळलं की त्यांना जबरदस्तीनं सेवानिवृत्त करण्यात येत आहे आणि केलेलं आहे आणि कालपासून त्यांना सेवानिवृत्त केल्याची बातमी आम्हाला कळलेली आहे. तर यामागं आणि आता येत्या 1-2 महिन्यामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि अशा वेळेस आमच्या भोई समाजाचा फार घोर अपमान झालेला आहे आणि त्या शासनाचा निषेध करण्याकरता ही पत्रपरिषद घेण्यात आलेली आहे. कारण की या सदस्यपदाला राज्यमंत्र्याचा दर्जा असतो. साताऱ्यातील माण तालुक्यात प्राथमिक विद्यालय लोधवडे येथे शालेय विद्यार्थ्यांना तिळगुळ खाल्ल्याने विषबाधेसारखा त्रास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल दुपारच्या सुमारास प्रभाकर देशमुख यांच्या वतीने चिक्की आणि तिळगुळ वाटण्यात आले. त्यातील तिळगुळ खाल्ल्यानंतर मुलांच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाली. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिक्षकांनी तात्काळ मुलांना दहिवडी प्राथमिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान बालकांची विचारपूस करत असताना विद्यार्थ्यांचे पालक आणि देशमुख यांच्यात वाद झाला. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून काळजी घेण्याची तंबी पालक आणि डॉक्टरांकडून पुढाऱ्यांना देण्यात आली आहे. दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडेमध्ये आज काही मुलांना विषबाधा झालेली आहे. तिळगुळ वाटण्याच्या प्रकारावरून काहीतरी विषबाधा झाल्यामुळं त्यांना आज दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की हा प्रकार काय आहे. तर नाव काय तुझं? काय विषय झाला? कशातून काय झालं तुला? त्रास काय झाला? तुम्हाला कोणी सांगितलं तिळगुळमुळे झालं? तिळगुळमुळे झालं असं कोणी सांगितलं तुम्हाला? साहेब होता म्हणजे साहेबची तिळगुळ हे देतात. मग तुम्ही पर्टिक्युलर कसं कसं बोलू शकता तिळगुळमुळे झालं? विचारा ना. साहेब ऐका की साहेबांकडून माहिती घेतली मी. साहेबांकडून माहिती घेतली. बोला साहेबांना बोलवा. ऐका ना साहेबांशी बोलतो. तुमच्याशी नाही बोलतो, साहेबांना बोलतो. नागपूर येथील सक्षम विदर्भ प्रांतच्या माध्यमातून 18 फेब्रुवारी रोजी दिव्यांग बांधवांसाठी 1 दिवसीय दिव्यक्षम अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात दिव्यांगांद्वारा निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, उत्तुंग भरारी घेतलेल्या दिव्यांगांचा सन्मान, समाज कल्याणच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण, दिव्यक्षम विशेषांकाचे प्रकाशन तसेच दिव्यांगांच्या समस्यांचे निराकरण यावर प्रस्ताव पारित करून संबंधित मंत्रालयाला याची माहिती देणे असे कार्यक्रम होणार आहेत. या अधिवेशनात संपूर्ण विदर्भातून 21 प्रकारचे दिव्यांग, पालक आणि सक्षमचे कार्यकर्ते मिळून एकूण 1500 लोकांची उपस्थिती असणार असल्याची माहिती अधिवेशन संयोजक डॉक्टर संदीप पथे यांनी दिली. सक्षम याचं पूर्ण नाव समदृष्टी क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ असं आहे. ही राष्ट्रीय संघटना आहे. याची स्थापना दिव्यांग क्षेत्रात काम करण्यासाठी नागपूरला माननीय भैयाजी जोशी संघाचे तत्कालीन सरकारेवा यांच्या हस्ते जून 2008ला झालेली आहे. सरकारने 21 प्रकारची दिव्यांगता अनुसंधान मंडळ सक्षम एक राष्ट्रीय संघटन आहे जे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी पॅन इंडिया काम करते. मी डॉक्टर संदीप पथे नागपूर महानगराचा सहसचिव म्हणून जबाबदारीत आहे आणि हे जे बॅनर आपल्या मागे लागलेलं आहे दिव्यक्षम 2024 हे अधिवेशन येत्या रविवारी नागपुरात संपन्न होत आहे. विदर्भस्तरीय दिव्यांगांसाठी, दिव्यांगजनांसाठी त्याचा अधिवेशन संयोजक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. या ठिकाणी मी आमचे नागपूर महानगरचे जे अध्यक्ष आहे सक्षमचे त्यांचा परिचय करून देतो. डॉक्टर मिलिंद. कला व क्रीडा सेवा विभाग मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि न्यू हायस्कूल भोकरदन येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. पंचायत समिती येथून महोत्सवाची दिंडी काढण्यात आली. गटविकास अधिकारी विष्णू बोडखे आणि गट शिक्षणाधिकारी श्री दिलीप शहाडगडकर यांनी झेंडा दाखवून या दिंडीला मार्गस्थ केले. दिंडीत भोकरदन शहरातील जिल्हा परिषद प्रशाला, न्यू हायस्कूल, प्रियदर्शनी विद्यालय, शासकीय निवासी विद्यालय, श्री गणपती विद्यालय आणि अक्षर ज्योती इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
पदाधिकाऱ्यांचा गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत शासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना 27 फेब्रुवारीला चर्चेसाठी बोलावलंय. परंतु आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा निश्चय उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. 13 फेब्रुवारीपासून एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर संघटनेने हे आंदोलन सुरू केले असून आज आंदोलनाचा 5वा दिवस होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या संबंधात सरकारकडून ऑक्टोबर 2023 मध्ये 15 दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र 4 महिने होऊनही राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे संतप्त एसटी कामगार संघटनेने आंदोलन पुन्हा पेटवलंय. तर सध्या तरी आमचं आंदोलन हे विभागाच्या पातळीवर आम्ही चालू ठेवलंय. भविष्यामध्ये हे आंदोलन आझाद मैदानावर सुद्धा तीव्र करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून जर संघटनेचा दररोजच्या बैठकीमध्ये जर एखाद्या वेळेस डेपोच्या पातळीवर हे आंदोलन करण्याचा निर्णय जर झाला तर डेपोच्या पातळीवर जर हे आंदोलन केलं तर मात्र हे आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून प्रवासी सेवेवर परिणाम होऊन प्रवासी सेवा थांबल्याशिवाय राहणार नाही. या लातूर विभागापुरतं जर बोलायचं झालं तर कामगारांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. आजही आजच्या परिस्थितीमध्ये एसटीचा लातूर विभागाचा कामगार प्रत्येक डेपोला प्रवासी वाहतुकीवर आपलं कर्तव्य न करण्याच्या तयारीत आहे आणि म्हणजेच कोणत्याही क्षणी या विभागाची वाहतूक व्यवस्था थांबू शकते. परंतु वरिष्ठांचे आदेश तसे आम्हाला न आल्यामुळं आम्ही अद्याप खालच्या पातळीवर तसे आदेश दिलेले नाहीत. परंतु कामगारांच्या उद्रेक केव्हा होईल ही निश्चित सांगता येत नाही आणि म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की आमच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोबीनं आमच्या प्रश्नाच्या संदर्भात योग्य तो न्याय द्यावा अशी आग्रहाची विनंती. संरक्षण क्षेत्रासाठी आणलेली अग्निवीर योजना बड्या उद्योजकांच्या फायद्यासाठीच आणली आहे असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केलाय. अर्थसंकल्पातील संरक्षण विषयक तरतुदीतून उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठीच हा घाट घातला जात असल्याचे ते म्हणाले. भारत जोडो न्याय यात्रेत राहुल बोलत होते. अग्निवीर योजना में अगर 4 युवा आर्मी में जाएंगे तो उनमें से 3 को 4 साल के अंदर हटा दिया जाएगा. सही है. एक व्यक्ति को सेना में रखा जाएगा, उसको पेंशन मिलेगी, उसको रिटायरमेंट के बाद कैंटीन मिलेगी, उसको सब कुछ मिलेगा. और जो 3 लड़के हैं उनको वो पकौड़े बेचेंगे, उनको बाहर कर दिया जाएगा. अगर उनमें से कोई शहीद होता है तो उनको कहा जाएगा भैया देखो तुम्हारे परिवार को कुछ नहीं मिलेगा, मर गए तो मर गए, तुम जानो तुम्हारा काम जाने. अब ये हो क्यों रहा है आप समझिए. आर्मी का जो बजट है ना, या आप उसको सैनिकों को दे सकते हो या आप उसको सेना के लिए जो खून पसीना देते हैं उनको दे सकते हो या फिर आप उसको अदानी जी को दे सकते हो. रविचंद्रन अश्विनने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 500 विकेट्स पूर्ण करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स मिळवणारा अश्विन हा भारताचा फक्त दुसराच खेळाडू ठरलाय. पण 500 विकेट्स मिळवल्यावर अश्विनने आपली 500वी विकेट एका खास व्यक्तीला म्हणजेच आपल्या वडिलांना समर्पित केल्याचं म्हटलंय. आतापर्यंत प्रवासात त्यांनी आपली साथ कधीच सोडली नाही असे सांगत अश्विनने वडिलांबाबत आपली कृतज्ञता व्यक्त समर्पित केली आहे. टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.